नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं YouTube चॅनल व्हीजी क्लासेस वरती. तर पहा मित्रांनो, टीईटीच्या निकालासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा इथे मिळत आहे. टीईटीच्या निकालाची घोषणा येत्या येत्या 15 जानेवारी पर्यंत इथे होणार आहे. तसेच बघा उत्तर सूचीवर आक्षेप घेण्यासाठी येत्या 28 डिसेंबर पर्यंत मुदत बघा इथे देण्यात आलेली आहे. बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उत्तरसूचीवर उमेदवारांना येत्या 28 डिसेंबर पर्यंत आपले आक्षेप जे आहे नोंदवता येणार आहेत. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 जानेवारी पर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार बेडसे बघा येथे यांनी दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 15,000 उमेदवारांची उपस्थिती यंदा छत्रपती संभाजीनगरमधील 35 केंद्रावर 25,000हून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली व संपूर्ण राज्यातून सुमारे 4 लाख परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते व यंदा कार्यरत शिक्षकांसाठीही टीईटी अनिवार्य करण्यात येथे आली आहे. परीक्षार्थीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. गैरप्रकार रोखण्यासाठी परिषदेने या वर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा कडक वापर येथे केला होता व 28 डिसेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या आक्षेपांची पडताळणी करून अंतिम उत्तरसूची आणि निकाल जाहीर करण्याचे नियोजन येथे सुरू आहे. त्यासोबतच बघा तुम्ही ते बघू शकता की आता जे आहे वर्षातून दोनदा बघा इथे टीईटी साठी तुम्हाला संधी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानुसार 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य ते करण्यात आली आहे. या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला केवळ 5 वर्ष शिल्लक आहेत. त्यांनाच यातून वगळण्यात आले आहे व शिक्षकांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी आता वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार पहिली परीक्षा जूनमध्ये तर दुसरी परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेतली जाणार आहे. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, टीईटी भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट जी होती ती आपण या व्हिडिओमध्ये बघितली. व्हिडिओ थांबूया, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तर बघा तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा संदर्भात जर अपडेट हवे असतील मित्रांनो, तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा आपल्या Telegram चॅनलला सुद्धा जॉइन करू शकता. धन्यवाद.